मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार घणाघाती अशी टीका केली आहे। पालकमंत्री असूनही 14 गावांचा समावेश करत असताना आपल्याला विचारण्यातच आलं नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलं आणि मला हलक्यात घेऊ नका असा इशारा देखील त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलेला आहे। यासोबतच नवी मुंबईमधील महापालिकांमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा होतोय त्याविषयी देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। 3000 कोटींवरती असणारी एफडी 800 कोटींवरती कशी आली असा सवालही त्यांनी विचारला आहे। मी ईडीला आवाहन करतो ना, नवी मुंबई महापालिकेचं पूर्ण ऑडिट करा, स्पेशल ऑडिट करा। या 3000 कोटी रुपये एफडी होती, 3000 कोटीची एफडी 800 कोटीवर आली। ती जर आम्ही थांबवली नसती ती पण शून्य झाली असती, मायनस झाली असती। आता ते नगर विकास खातं कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? अरे ज्या लोक एकेका वॉर्डमध्ये 100-150 कोटीची कामं झाली आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये 10 लाखाची कामं नाही झाली। हा पैसा असं लुटला गेला। कॉन्ट्रॅक्टर रिंग, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचं, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचे, अशा प्रकारची रिंग करून त्या ठिकाणी सगळी भ्रष्टाचार झाला। शहराच्या विकासाकरता डीपी प्लॅनमध्ये ज्याचा समावेश व्हावा म्हणून जे भूखंड ठेवले ते एकदा असा नियम असा आहे की महासभेने एकदा ठराव घेतला तर तो राज्य सरकार त्याच्यातलं प्लस मायनस करू शकतो, परंतु सिडकोनी राज्य सरकारचे डीपी प्लॅनला मंजुरी मिळण्याच्या अगोदर भूखंड विकले गेले। कोणाला विकले गेले? कोणाच्या संमतीने विकले गेले? लाज वाटली पाहिजे। शहराच्या जनतेच्या गरजा मोठ्या की तुमच्या तोंडात जाणारा हरामाचा पैसा मोठा? हे ठरवा। काल माफ करणार नाही। या सर्व गोष्टीची जबाब जनतेला द्यावे लागतील आणि मी सांगतो, ट्रुथ ऑलवेज प्रिव्हेल। सत्य हे उभारून येतं आणि पाप सुद्धा वरती येतं। या पापी लोकांना आपल्या पापाची सजा भोगावी लागेल। हे आज बोलतो मी, गांभीर्याने बोलतो। सिडकोचे अधिकारी सांगायचे तिथून फोन करून आम्हाला फोन केला पाहिजे, म्हणजे तिथे 30,000 रुपये आणखी भरा पर मीटर। हे बिल्डर बोलणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर बोललो तर असा जाम करून टाकतील की आम्हाला धंदा पाणी करायला नको। म्हणजे कलिंगडावर सुरी मारली तरी कलिंगडच कापला जातो आणि सुरीवर कलिंगड मारला तरी कलिंगडच कापला जातो। अशा प्रकारे बेसुमार ठाणे जिल्ह्यामध्ये काय घडलंय त्यामधल्या काळामध्ये? टोटल गुंडागर्दी केली गेली ना, अन्य पक्षांच्या बरोबर गुंडागर्दी केली गेली आणि हे पाप फेडावं लागतील। जनता कोणाला माफ नाही करत। परमेश्वराचे डोळे सताड उघडे असतात। आम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायला लागत नाहीत। आमचं गणेश नाईकचा हात थरकाप होत नाहीत। मी आता 75 वर्ष पूर्ण झाले। आय एम मेंटली फिट, फिजिकली फिट, सोशली फिट, पॉलिटिकली फिट आणि गरजे एवढा इकॉनॉमी फिट आहे। ईडी आयटी ज्या काही यंत्रणा आहेत त्यांनी सगळ्या चौकशी करा। आमचं खुल्लं आव्हान आहे। आमची घरं जशी आहेत तशीच आहेत, बापदादांनी केलेली ती तेवढीच आहेत। त्याच्यानंतर आम्ही काय माड्या घोड्या बांधलेल्या नाहीत। दरम्यान गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांवरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आता पलटवार केलेला आहे। गणेश नाईक यांनी बावखळेश्वर मंदिर, आडवली भूतावलीची 350 हेक्टरची जमीन आणि ग्लास हाऊसचा भूखंड असे अनेक भूखंड लाटलेत असा आरोप म्हस्केंनी केलाय। नाईकांनीच अनेक वर्ष पालिकेमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोपही म्हस्केंनी केलाय। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये आता काटेकी टक्कर होताना दिसतात। आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवरती महानगरपालिका लुटल्याचा आरोप केला होता, तर शिंदेने त्यांच्यावरती गेली 25 वर्ष तुम्ही काय तेच करत होता अशा प्रकारचा आरोप केलाय। आपल्यावर या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के सर आहेत। सर काय म्हणाल, एकदम या लेवलला गेलं आहे, आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत लुटालुटीचे? हे बघा, चुकीच्या पद्धतीने आरोप करणं हे यांचं काम आहे। गेले कित्येक वर्ष नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करायला पाहिजे, तो केला नाही आणि यांनी आरोप कुणावर करावे? तुम्हाला माहिती आहे व्हाईट हाऊस काय, ब्लॅक हाऊस काय, काय काय कुठल्या कुठल्या जागा, कुठल्या कंपन्या, जास्त काही बोलायची गरज नाही। सगळ्यांना यांच्या सगळ्या चांडाळ चौकटीने जी कामं केलेली आहेत या नवी मुंबईमध्ये ती माहिती आहे सगळ्यांना। त्यामुळे केवळ शिंदे साहेबांवरती असलेली असूया आणि पोटदुखी यामुळे ते शिंदे साहेबांवरती ते आरोप करतायत।
ते असं म्हणत गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये जे काही टेंडर वगैरे निघालेले आहेत, काढलेले आहेत, त्याचं आम्ही ऑडिट करू, त्याची तक्रार करू. हे बघा, प्रशासकीय जे काही कामकाज आहे, जरी प्रशासकीय कामकाज होतं तरी कोण त्या ठिकाणी दादागिरी करत होतं, कोणाचे अधिकारी दादागिरी करत होते, नवी मुंबईकर जनतेला माहिती आहे. आणि जर त्यांनी चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी. कसं पाहता या सगळ्या आरोपांकडे आता तुम्ही? हे बघा, या नवी मुंबई महानगरपालिकेवरती लोकाभिमुख सत्ता आणणं, लोकाभिमुख सरकार आणणं, नवं सरकार आणणं की जे विशिष्ट कुटुंबाचं नाही आहे, माझ्या बगलबच्च्यांचं नाही आहे, सर्वसामान्य जनतेचे सत्ता या नवी मुंबईवर आणण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.